नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति 10 ग्रॅमसाठी 96,593 रुपयांवर आला आहे। 22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1,02,073 रुपयांपर्यंत पोहोचला होता। त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यांमागे 20 दिवसात जवळपास 5,500 रुपयांची घसरण झाली आहे। ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जात आहे। सध्याचा काळ हा लगीनसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्यावर पडणारी मानली जात आहे। आगामी काळात सोन्याचा भाव अजून किती खालपर्यंत पोहोचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उखाडा वाढला आहे। घराबाहेर पडल्यानंतर होणारी गरमी यामुळे नागरिक सध्या हैराण झाले आहे। त्यामुळे सध्या मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे। पण 2 दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरच मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु हवामान विभागाकडून मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार असे बोलले जात आहे। भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि अँग्री यंग मॅन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे। रोहित आणि विराटने दोघांनीही T20 आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही या दोन्ही खेळाडूंचा ग्रेड A+ करार कायम ठेवण्यात आला आहे। कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही या दोन्ही खेळाडूंचा ग्रेड A+ करार कायम ठेवण्यात आला आहे। रोहित आणि विराट अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यामुळे त्यांना ग्रेड A+च्या सर्व सुविधा मिळतील, बीसीसीआयचे सचिव देवजीत सोकिया यांनी NIच्या वृत्तसंस्थेला सांगितले आहे। टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे। गुगलचा आयकॉनिक G आयकॉन आता बदलला आहे। हा फरक किरकोळ वाटला असला तरी तो कंपनीच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतो की तो AIच्या जगात पूर्णपणे उतरण्यास तयार आहे। रिपोर्टनुसार गुगलने पुन्हा डिझाईन केलेला G आयकॉन आणण्यास सुरुवात केली आहे। हे सर्व गुगलच्या वार्षिक 2025 डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी घडत आहे। 20 मे 2025 रोजी प्रस्थापित केला आहे। पूर्वीच्या लोगोमध्ये सर्व रंग वेगवेगळे विभागले होते, जे आता मिसळले गेले आहेत। यामध्ये लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग समाविष्ट आहे। न्यायमूर्ती BR गवई बनले देशाचे 92वे सरन्यायाधीश। 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश सचिव खन्ना सेवानिवृत्त झाले। त्यानंतर खन्ना यांनी BR गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली होती। त्यानुसार 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी BR गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली। BR गवई हे भारताचे दुसरे दलित न्यायाधीश असणार आहेत। याआधी KG बालकृष्णन हे पहिले दलित न्यायाधीश होते। न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ 6 महिन्याचा असेल आणि ते 23 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होतील। दहिसर मीरा भाईंदर 13.6 किमी लांबीच्या या मार्गावरील दहिसर काशीगाव 4.5 किमी लांबीच्या मार्गावरील मेट्रो गाड्यांची चाचणी घेण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मेट्रोमधील मेट्रोमॅनच्या कॅबिनमध्ये बसले होते। चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबर अखेर दहिसर काशीगाव टप्पा 1 सेवा दाखल करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन आहे। एक्सप्रेसवे आणि मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना टोल नाक्यावर काही वेळ थांबावे लागते। याच वेळात टोल नाक्यावरील काही कर्मचारी त्यांच्याशी कसं वागतात हे काय वेगळं सांगायला नको, कारण बहुतांश वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या स्वभावाची तक्रार करत असतात। वाहन चालकांशी अरेरावी करत बोलणं तर अगदी कॉमन झालं आहे, पण आता हे सगळं प्रकार थांबणार आहे। नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाने या प्रकरणावर आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। यानुसार आता टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ही मंडळी वाहन चालकांशी विनम्रतेने संवाद साधतील। करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आता भाविकांना पारंपरिक वेशभूषेत प्रवेश देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। मंदिर परिसरात काही भाविक तोकड्या कपड्याने प्रवेश करतात असल्याचे निर्देश आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले। केंद्र शासनाकडून गूळ आणि साखरेच्या खंडासरीला FRP ॲक्ट लागू करण्यात आला आहे। या कायद्यामुळे आता खंडासरी कारखानदारांना ऊस नियंत्रण कायदा 1966 अंतर्गत 14 दिवसात ऊस बिल भरणे बंधनकारक राहणार आहे।
याबाबतचे परिपत्रक केंद्र शासनाने जाहीर केले असून ते कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्यातून स्वागत होत आहे। पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवण्याचा भाग म्हणून भाजपतर्फे मंगळवारी देशाच्या विविध भागात तिरंगा रॅली काढण्यात आली। देशाची राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथ ते राष्ट्रीय युद्ध स्मारकांपर्यंत काढण्यात आलेली तिरंगा यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते। विशेषतः शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता।